पाठ 2 संकेत रेखा जोडणे. लिखाणाची सवय राहिली नाही का? संकेत रेखा जोडणे बघा, एक एक अक्षर शिकलो. शाळेमध्ये आपण शिकलो क ख ग, त्यानंतर क ला प जोडले की क प, ग ला र जोडले की घ ला र जोडले की घ र. अशा पद्धती आपण दोन 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 अक्षर जोडायला शिकलो. त्यानंतर आपण जोड शब्द शिकलो. अगदी त्याच पद्धतीने त्याच वेळी आपल्याला इथे पण जायचे. बघा, ही वहीची रेषा, वहीची रेषा खूप डिपेंड करते हा. मी सांगते नेहमीच वहीची रेषा का सांगते, त्या रेषेवर कसं काढायचं ते पहा. दोन दोन रेषा जोडणे. पद शब्द आहे, त ग शब्द आहे. पुस्तकातले सांगते मी. शर शब्द आहे, शर. शर बघा कसं काढायचं. पहिला शब्द रेषेवर घ्यायचा प. दुसरा पेन न उचलता द, पेन्सिल न उचलता, सॉरी, तुम्ही पेन्सिल वापरणार आहात. स्पेशल स्टेनोची पेन्सिल दुकानामध्ये मिळते. त्याला अशा रेषा नसतात, हाताला सॉफ्ट असते ती पेन्सिल, तीच पेन्सिल वापरायची. तसं हे तुम्ही कालच सांगायला पाहिजे होतं, विसरली. त्याचं कारण काय, फक्त त्याच पेन्सिलनी लाईट आणि डार्क ह्या रेषा निघतात, बाकीच्या पेन्सिलनी निघत नाहीत, पेनाने सुद्धा निघत नाहीत. म्हणून ती पेन्सिलच वापरायची. ठीक आहे, ते सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नसतं. पद, इथे लक्षात काय घ्यायचंय, प चा स्ट्रोक हा लाईटच आला पाहिजे, द चा हा डार्कच आला पाहिजे. बरोबर आहे ना. त थ द ध, द ध डार्क आहे, हा डार्कच दिसला पाहिजे. त ग शब्दामध्ये काय होतं पहा, त हा बरोबर रेषेवर काढायचा आहे, ग हा बरोबर इथे आला पाहिजे. त ग, त हा लाईटच आला पाहिजे, ग हा डार्कच आला पाहिजे. शर मध्ये काय होतं बघा, श चा स्ट्रोक आपण असा काढतो आणि र चा स्ट्रोक आपण असा काढतो. ओके, आता तुम्हाला इथे प्रश्न पडला असेल की र चे हे दोन स्ट्रोक आहेत, बरोबर, दोन स्ट्रोक आहेत र चे. तर हा स्ट्रोक इथे जोडायचा, त्याचं रिझन सांगते मी नंतर. हा का नाही जोडायचा त्याचं रिझनही सांगून देते. श ला कंटिन्यू पेन न उचलता असा र काढायचा, हा झाला श र. बरेच मुलं हा शब्द कसा काढतात काळजीपूर्वक बघा. मी प्रत्येकाच्या जवळपास 90% मुलांच्या वहीवर असं काट केलेले होमवर्क चेक करताना. बरेच जण आहेत तिथे हजर, ते पण शर असं काढतात. हा र होतो का, हा स होतो. काय होतो, स होतो. स्ट्रोक बरोबर असा उजव्या हाताला गेला पाहिजे रचा. तो असा आला रे आला की तो स झाला, असा नाही काढायचा, तो बरोबर इकडे गेला पाहिजे. आता दुसरा प्रश्न, हे का नाही वापरायचं, हे का नाही वापरायचं. ज्या वेळेस ह्या र ला काना, वेलांटी, मात्रा, उकार काहीच नसेल तेव्हा हा र वापरतात. पुढे आहे लेसन मध्ये शिकायचं आपल्या, पण तात्पुरतं तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न आला असेल की हा र का नाही वापरायचा, तर त्याचं रिझन ते, ज्यावेळेस रला काना, मात्रा, उकार, वेलांटी काहीच नसेल, तर फक्त सिंगल व्यंजन असेल, त्यावेळेस हा र वापरतात. जेव्हा त्याला हे काय बाकीचे प्रत्यय लागतील, प्रत्यय नाही म्हणू शकत त्याला, स्वर लागतील, त्यावेळेस आपण हा वाला र वापरला असता. उदाहरणार्थ शेरी, शेरी, हा री, हे नंतर शिकायचं आपल्याला. अशा पद्धतीने शेरी शब्द आपण काढला असता. ठीक आहे, हा फरक आहे. पाठ दुसरा संकेत रेखा जोडणे. प्रस्तावना वाचते मी, ऐका, जे तोंडी सांगितले तेच आहे. लघुलिपीमध्ये एका अक्षरापेक्षा अधिक अक्षरांचा शब्द लिहिताना त्या शब्दातील प्रत्येक अक्षराकरिता काढावयाच्या संकेत रेखा एकमेकींना जोडून लिहिण्याची पद्धत आहे, जे की आपण जोडून लिहिले. अशी जोडणी करताना जेथे पहिली संकेत रेखा संपत असेल त्याच बिंदूपासून, म्हणजे पेन्सिल न उचलता त्याच बिंदूपासून त्यानंतर लागलीच येणाऱ्या दुसऱ्या संकेत रेखेची सुरुवात करावी व लेखणी कागदावरून न उचलता पुढे दिल्याप्रमाणे तो शब्द पुरा करावा. उदाहरणार्थ पद, तग, शर, मग, गण. आणि सगळं कसं वहीच्या लाईनवरतीच आलं पाहिजे. मग गण. टिप काय दिली खाली बघा, या नियमामुळे च आणि र यांच्या संकेत रेखांमधील फरक आपोआप स्पष्ट होतो. उदाहरणार्थ चढ, रढ. काय फरक आहे, काय कळालं चढ आणि रढ मध्ये, कालच सांगितलं काय फरक आहे च आणि र मध्ये. इथे काढते मी, च छ पण पकडा, ज झ पण पकडा त्याच्यामध्ये, आणि र. हे स्ट्रोक आपण असे काढतो, हा स्ट्रोक आपण असा काढतो, अपवर्ड. दिसते का, इथपर्यंत बोर्ड दिसतो का, दिसतो ना, ओके. म्हणून च ढ,
आणि र ड हा फरक आहे. हा स्ट्रोक येईल डाऊनवर्ड, हा येईल अपवर्ड. हा फरक मी कालच सांगितलेला होता. ठीक आहे, तोच इथं दिलेला आहे टिपमध्ये. त्यानंतर काय दिले पहा, व्यंजनांच्या द्वित्वाकरिता संबंधित संकेत रेखा दोनदा न काढता एकदाच काढून ती लहानशा रेखिकेने मध्ये काढावी. मराठी ग्रामर ज्यांचं झालंय त्यांना माहिती असेल. द्वित्व म्हणजे काय, कोण सांगू शकेल? सांगा पटकन माईक ऑन करून. द्वित्व म्हणजे काय? मराठीतल्या द्वित्वाकरिता म्हणजे काय? करेक्ट. त्याला जो बरोबर उत्तर आहे. त्याला जोडाक्षर म्हणत नाहीत. एक व्यंजन परत आले की त्याला द्वित्व म्हणतात. आपण काय म्हणतो, जोडाक्षर आहे ते. चक्क शब्द जोडाक्षर आहे नाही. जोडाक्षर म्हणजे वेगवेगळे व्यंजन जोडणे. एकच व्यंजन त्याच व्यंजनाला जर जोडलेलं असेल त्याला द्वित्व म्हणतात. त्याला काय म्हणतात? द्वित्व म्हणतात. द्वित्व. त्याच्यामुळं मराठी भाषा माहित पाहिजे. त्याला द्वित्व म्हणतात. जर द्वित्व आलं तर तो स्ट्रोक डबल काढायचा नाही. ते मोडते मी, खूप झालं हे. ठीक आहे. द्वित्वासाठी ते अक्षर डबल काढायचं नाही तर काय करायचं, एक सेकंद. चक्क शब्द आहे, याला द्वित्व म्हणतात. चक्क शब्द. च काढायचा, क काढायचा आणि ह्या क ला क जोडल्या मध्ये काटायचं, म्हणजे ते द्वित्व तयार झालं. च क क असं नाही काढायचं. च क क असं नाही काढायचं. ठीक आहे. चक्क म्हणजे मध्ये छेदायचं. अजून सारे शब्द घेऊ आपण. धक्क, ठप्प, ठप्प, अजून काय काय असतं तरी असे शब्द. चक्क हेच झाला अजून. ठीक आहे, असे खूप सारे शब्द आहेत. अशा पद्धतीने द्वित्वाकरिता मध्ये छोटीशी काट मारायची. हा विचारा, काय विचारत होते? हा सांगते सांगते. तो शब्दाची गरज कधी पडणार आहे हे लक्षात घ्या. हा शब्द कधी सुरुवातीला येणार नाही, कधीच येणार नाही. हक्क असा कोणता शब्द आहे का की हा शब्द सुरुवातीला, हे अक्षर सुरुवातीला आलेले? कधीच येणार नाही. त्यावरून कळतं हे नंतर काट आहे म्हणजे हा द्वित्व आहे. आणि तो काट कधी मारायचा? काल तुम्ही आता मला विचारलेला प्रश्न, मी काल तुम्हाला ते सांगितलं होतं बघा. सिंगल शब्द ओळखायचा आहे तुम्हाला. क प, ख प, ही वहीची रेषा, क प, ख प, काहीच फरक नाही. तुम्हाला जर सांगितलं आउटलाईन ओळखा, कोणी प्रत्येकाच्या बुद्धीनुसार, प्रत्येकाच्या विचारानुसार कुणी कप म्हणेल, कुणी खप म्हणेल. कोणाचं चुकीचं नाही, उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. पण एखाद्यानं हाच प्रश्न विचारला, परफेक्ट मला खप सांग आणि कप सांग, काढून दाखव, तर त्यावेळेस आपण याला असं मध्ये काट मारू छोटीशी. का? जेवढी जेवढी पहिली लाईन होती, क ख नाही अशी खाली लिहिते म्हणजे लक्षात येईल. ग घ, च छ, ज झ, इकडची जी लाईन आहे याचा वापर मराठी भाषेमध्ये जास्त होतो. जास्तीत जास्त रोजच्या बोलण्यामध्ये याचा वापर कमीत कमी होतो ह्या शब्दांचा. कधी याच्यावर आपण विचारही केलेला नाही. इकडच्या अक्षरांचा वापर कमी होतो. ही अक्षर जर तुम्हाला या स्ट्रोक मध्ये, स्टेनो मध्ये जर असं दर्शवायचं असेल तर तुम्ही अशी छोटीशी काठ मारू शकता. ठीक आहे. आणि हे सुरुवातीलाच अडचण येणार, नंतर येणार नाही. नंतर येणार नाही. उदाहरणार्थ एखादा शब्द सांगते मी. मध्ये किंवा शेवटी ख असणारा शब्द, मध्ये किंवा शेवटी घ असणारा शब्द शोधा बरं, आठवा बरं पटकन. काय शब्द असू शकतो? घसरगुंडी पण सुरुवातीला घ येते, काट मारली तरी चालते. कोणता शब्द असू शकतो रे? आठवा पटकन. जखम, जखम सापडला. कुठलाही, जेणेकरून हा ख सुरुवातीला न येता तो मध्ये आला पाहिजे. हा तुमचं म्हणणं सांगते आता, याला काट मारायची का नाही? गरजच नाही पडणार. का नाही पडणार? काढायचं आउटलाईन काढा. ज ख म, ज क म दिसतंय काय? ज क म, जखम. पण आपली मराठी भाषा आहे, मी कालच सांगितलं होतं, मराठी का सोपं जातं. आपली भाषा आपल्याला शब्दाचा अर्थ करतो. जखम शब्द नसतो, जखम असतो. म्हणून काट मारण्याची गरज लागणार नाही. काट मारायची गरज फक्त पहिल्यांदा जर तसे शब्द आले, पहिला जर तो अक्षर आलं, पहिलं अक्षर आलं तर गरज लागणार आहे, नाहीतर नाही लागणार ती गरज. झालं कन्फ्युजन दूर? इथे कसं आहे माहितीये का? त म्हणलं की तपेलं असं ओळखायचंय. दिसतंय जखम, जखम, पण माहिती ते जखम शब्द आहे. हे आपल्या भाषेवर आधारित आहे.
इंग्लिशमध्ये पण तसंच आहे, मुलांना माहिती आहे ना, एक एक आउटलाईन 3-3 शब्दांसाठी आहे. पण आपण वाक्याच्या अर्थानुसार घेतो की नाही? पुट आणि टू बी सारखे वाक्याच्या अर्थानुसार घेतो की नाही? पुट कधी घ्यायचं, टू बी कधी घ्यायचं, तसंच इथे पण आहे. ही काट मारण्याचा नियम आहे पुस्तकामध्ये, पण मला तरी वाटतं आजपर्यंत कोणीच यूज केलेला नसेल. पण एक तुमचं कन्फ्युजन दूर होण्यासाठी तो नियम मी तुम्हाला पुस्तकाच्या, जसं पुस्तकात नियम दिलाय तसं तुम्हाला सांगून दिलाय की क आणि ख मधला जर फरक ओळखायचा असेल तर जे जे पुढचे कॉन्सोनंट आलेले आहेत ह्या लाईन मधले तिथे तुम्ही छोटीशी काट मारू शकता, ते पण सिंगल सिंगल शब्दांना. आणि ते शक्यतो सुरुवातीला येणार असतात, नंतर येणाऱ्या शब्दांना गरजच पडत नाही, आपण त्याचा अंदाज लावू शकतो. पडघम शब्द एक आहे, पडघम, मला आता आठवलं हळूहळू. पडघम, काय गरज आहे बरं ह्या घला काट मारायची? काहीच गरज नाही, माहिती, पडगम नसतं, पडघम असतं. अशा पद्धतीने आल्या लक्षामध्ये? बघा, टिप सांगितली, व्यंजनाचं द्वित काय आहे ते सांगितलं, त्या पद्धतीने अभ्यास आहे 4. वाचा, गिरवा व लिप्यंतर करा. लिप्यंतर म्हणजे ट्रान्सलेशन, मराठी भाषा थोडीशी अवगत करा. लघुलिपी म्हणजे स्टेनो, शॉर्ट हँड. ठीक आहे, हे थोडंसं मराठी भाषा पण शिकावं लागणार आहे तुम्हाला. तर आता याची प्रॅक्टिस कशी करायची? अभ्यास नंबर 4 ची प्रॅक्टिस डायरेक्ट सांगून देते तुम्हाला कशी करायची. पद, तग, शर, मग, गण इथून सुरुवात करा. 5-5 लाईन करा, जास्त नका करू. प्रत्येक शब्द 5-5 लाईन. कसं करायचं सांगते मी, हे मोडते. जे नवीन आहे त्यांच्यासाठी, ज्यांचं इंग्लिश झालेलं आहे त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही, त्यांना ऑलरेडी माहिती प्रॅक्टिस कशी करायची. हे तुमचं वहीचं पेज, ही तुमची मार्जिन, ह्या तुमच्या रेषा. इथं पद शब्द लिहायचा, मार्जिन इथून पण असते का नाही, रेषा इकडे पण असतात. पद, 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 पद असं लिहायचं 5 लाईन. आणि आकार सगळ्यांचे सारखे आले पाहिजे, माझे आले नाही पण तुमचे तशी देऊ नका. वरचे जेवढा स्ट्रोक आहे तेवढाच खालचा. एका मुलीने स्टडी कशी करून आली होती मी सांगते. प एवढा, द एवढा, प एवढा, द एवढा, असं करू नका. किंवा श असा, र असा, किंवा श असा, र असा, असं काही करू नका. 2 स्ट्रोक जोडा, 3 स्ट्रोक जोडा, आहे पुस्तकामध्ये 4-4 स्ट्रोक सुद्धा जोडलेले आहेत. तर सगळ्यांचा स्ट्रोक आकार सेम आला पाहिजे. काल मी आकार सांगितलं होतं, 1 इंचाचा 6वा भाग एवढी तुमची लेंथ पाहिजे प्रत्येक स्ट्रोकची. ठीक आहे. आणि पेन्सिल न उचलता, हे विशेष आहे, पेन्सिल न उचलता 4 जरी स्ट्रोक जोडायचे असेल तर ही पेन्सिल उचलल्या गेली नाही पाहिजे. उदाहरणार्थ तुम्हाला मी शब्द सांगून देते 2-4. इथंच काढते ना, पेन्सिल कशी उचलायची नाही, हे खूप महत्वाचं आहे. लगबग शब्द आहे, ऍड करून घे रे, ल ग ब ग, अशा पद्धतीने पेन्सिल नाही उचलायची, बिलकुल नाही. त्यानंतर शब्द आहे हरण, ह त्यालाच वरचा र न, हरण. वरण, व त्यालाच र न, अशा पद्धतीने पेन्सिल उचलायची नाही. त्यानंतर झप्पक शब्द आहे, झप्पक, झ क प क, अशा पद्धतीने पेन्सिल उचलायची नाही. कर्व स्ट्रोकचे 1-2 सांगून देते तुम्हाला. कर्व स्ट्रोक जरा अवघड जातात. टकटक पण शब्द आहे, ट क ट क, अशा पद्धतीने. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आजचा तुम्ही अभ्यास करून घ्या. एक्सरसाइज नंबर 4, अभ्यास 4. आणि याची आन्सर की तुमच्याकडे नसेल, फक्त पुस्तक आहे, पुस्तकामध्ये फक्त त्यांनी अभ्यास दिलेले, त्याची आन्सर की दिलेली नाही. आन्सर की मी आज शोधते आणि तुम्हाला ती ग्रुपवरती सेंड करते. अगोदर तुम्ही स्वतः ते अक्षर ओळखा, काय काढलेलं आहे ते लिहून काढा. आणि चुकायच्या क्षणी किंवा कळते आता हे येत नाही, आपल्याला जमत नाही, त्यावेळेसच तुम्ही आन्सर की पहा. ठीक आहे. एनी डाऊट विचारा, काय विचारायचं असेल तर. तर याचा अभ्यास तुमचा एका दिवसात तर होणार नाही, मी सांगते तुम्हाला, आज होणार नाही. 5-5 लाईन जरी केला तरी अभ्यास 4 होणार नाही. जेवढं होईल तेवढं करा. इंग्रजी झाले त्यांचं होईल, जे नवीन आहे त्यांचं होणार नाही, कारण तुम्हाला हात वळायला वेळ लागतो काढायला स्ट्रोक. साईजवर लक्ष द्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाईट डार्क. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात रे? लाईट डार्कला काय म्हणतात? लाईट डार्कला मराठीमध्ये काय म्हणतात? काय म्हणतात सांगा. अरे काय म्हणतात लाईट डार्कला मराठीमध्ये? पुसट, ठळक,
काय म्हणतात, पुसट रेखिका, ठळक रेखिका, अशा पद्धतीने आपण त्याला म्हणतो स्ट्रोक. स्ट्रोक म्हणजे रेखिका. हळूहळू मराठी शिकून घ्या. त्याच्यासाठी ते पुस्तक मी जे तोंडी सांगते तेच पुस्तकामध्ये असतं, म्हणजे पुस्तकातलं जे असतं तेच मी तोंडी सांगते, तर ते तुम्ही वाचून घेत जा. ठीक आहे. कोणाला काय विचारायचंय? हा बरोबर आहे. हा प्रत्येकाचा प्रश्न असतो, तुमचा एकट्याचाच नाही. दोन्ही र पैकी दुसरा कधी वापरायचा आणि हा कधी वापरायचा. सध्याला काय करायचं, अभ्यास 4 आणि अभ्यास 5 हे करताना जशाच तसं करायचं. जे पुस्तकात दिलाय तोच र वापरायचा. आता हरण आणि वरण शब्दाचं उदाहरण तुम्हाला मी देते काय ते. जो पुढे नियम आहे तो आजच सांगून देते. ज्यावेळेस आपला स्ट्रोक वरती जाणारा असतो, वरती जाणारे कोणकोणते आहेत? व, य, ह, ल, बरोबर. अजून कोणत्या रे? 5 स्ट्रोक आहेत ना? र पण आहे. रच बोलतोय आपण. र पण आहे. 5 स्ट्रोक आहे. ठीक आहे. तर जे जे स्ट्रोक वर जाणारे आहेत त्यांच्यानंतर जेव्हा जेव्हा र येईल तो वरचाच काढायचा. म्हणून वरण, हरण, अशा पद्धतीने. कळालं? आणि जेव्हा कर्व येतो ना, कर्व कुठलाही, त्याला शक्यतो हा वापरतात. आहे स्पेशल लेसन आहे रचा पुढे. स्पेशल लेसन इंग्लिशमध्ये पण आहे, मराठीमध्ये आहे. तर एक थोडंसं क्लू तुम्हाला दिलाय, जेणेकरून अभ्यास करताना तुम्ही कन्फ्युजन होऊ नये म्हणून थोडासा क्लू दिलाय की का बरं येतं ते र. ठीक आहे. स्पेशल लेसन लगेच आहे आपल्याला. याच्यानंतरचा स्वरांचा लेसन आहे. अ आई शिकायची आपल्याला त्याच्यामध्ये. त्यानंतर लगेच रचाच लेसन आहे. र आणि ह, 2 ह आहेत आपल्याकडे, 2 र आहेत आपल्याकडे. ह कोणता वापरायचा, अपवर्ड स्ट्रोक वापरायचा की डाऊनवर्ड स्ट्रोक वापरायचा, त्याचं स्पेशल लेसन आहे. सध्या तुम्ही एकच काम करा, एक्सरसाइज करताना जसं पुस्तकामध्ये दिलंय तसंच करा प्रॅक्टिस. ठीक आहे. बाकी अजून कोणाला काय विचारायचंय? हम्म, हम्म, हम्म. हो. समजा मी जर असायलाच पाहिजे. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की व्यंजनांची सिक्वेन्स का बरं पाठ करायची. एक हे बघा, कुठलीही भाषा शिकू आपण किंवा नवीन लेकरू जरी शाळेत गेलं तरी सुरुवातीला त्यांच्या मॅम त्यांचं ओरलीच घेतात. लेकरू शाळेतून आले की ABCD Z पर्यंत नॉनस्टॉप बोलून दाखवतं. ही एक सुरुवात असते कुठल्याही भाषेची. आणि तुम्हाला बाराखडेच नाही आली तर पुढे तुम्हाला आठवणार नाही ना काय काढायचं ते. समजा तुम्हाला मी सांगितलं सिक्वेन्सनी पुस्तकात न पाहता कॉन्सोनंट लिहून द्या, त्यासाठी पाठच पाहिजे ना बाराखडी. त्यासाठी क ख ग घ शेवटच्या ह पर्यंत सिक्वेन्स पाठ करून ठेवाच. ठेवाच, माहिती का? हा हे बेसिकच आहे. हम्म, हम्म. हा, आलं लक्षात, आलं लक्षात. हा, इथे मेन मुद्दा आहे तुमचा, राईट. जी आपली मराठी व्यंजनांची सिक्वेन्स आहे ती इथे सिक्वेन्स नाही. ही सिक्वेन्स नाही. आपली सिक्वेन्स खालीवर आहे, खालीवर आहे. ही ती सिक्वेन्स नाही. बाराखड्यात तेच आहेत, व्यंजन तेच आहेत आपल्या मूळ मराठीतले, पण सिक्वेन्स ती नाही, खालीवर झालेली. का? त्यांनी स्ट्रोक नुसार तयार केलेली. क ख ग घ च छ ज झ र पर्यंत आपण स्ट्रेट स्ट्रोक काढतो, सरळ रेखाकृती व्यंजने काढतो. ट ठ ड ढ पासून न पर्यंत आपण काय करतो, ल र पर्यंत आपण कर्व काढतो. तसे तसे त्यांनी ते ग्रुप तयार केलेले. ती सिक्वेन्स नाही आपली मराठीची. तर आजपासून आपल्याला आपल्या स्टेनोच्या पुस्तकातली सिक्वेन्स पाठ करायची. ठीक आहे, झालं क्लिअर? हा, ही सिक्वेन्स पहिली सगळेजण पाठ करून घ्या. बोल. हो, शिकलो ना आपण इंग्लिशमध्ये. MP MBचा नियम. MP MB जेव्हा येतं तेव्हा PB काढण्याची गरज लागत नाही. तिथे आपण फक्त मला डार्क होतो. हे बघा इथे मी काढते. प्रॉपर म किंवा यम हा ना लाईट स्ट्रोक आहे. लाईट आहे, लाईट. ठीक आहे. ज्या वेळेस म प म ब यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, MP असं येईल तेव्हा हा स्ट्रोक ना आपण डार्क काढतो. उदाहरणार्थ इम्प्रेस, सॉरी इम्प्रेस नाही याच्यात बसत, प काढावं लागतं. कोणता शब्द बसतो रे? इम्पॉसिबल तर ग्रॅमर लावले. कोणता शब्द बसतो याच्यामध्ये? एम्बरास. एम्बरास काढलं का बी आपण इथे? नाही काढलं. म्हणून पंप पण आहे, राईट. पंप, बरोबर बरोबर. पंप, PUMP.
पंप, राईट. अशा पद्धतीने हा झाला पी आणि हा झाला MP. कळालं? पंप. म्हणून जो सिंगल यम असतो तो कधीही लाईट असतो, ज्यावेळेस त्याला म प असं काही जोडलेलं असतं त्यावेळेस तो डार्क असतो. हा प्रॉपर नियम आहे, इंग्लिशमध्ये आहे, मराठीमध्ये पण आहे. याचा अर्थच नका ना डोक्यात घेऊ, त्याचं लेसन आहे ना पुढे. सध्याला ते बाराखडीचा पार्ट आहे म्हणून त्यांनी ते बाराखडीच्या लेसन मध्ये टाकलेलं आहे. त्याचं सध्याला काहीच काम नाही आपल्याला, शिकायचंच आहे आपल्याला पुढे. ठीक आहे, अजून कोणाचा काही प्रश्न? प्रश्न खूप मस्त विचारता पण तुम्ही. छान वाटतं. विचारा, अजून कोणाला काही डाऊट आहे का? हीच विचारण्याची वेळ आहे, बेसिक शिकतानाच प्रश्न पडले पाहिजे. विचारा. क्लिअर झालं? थांबायचं इथे, मग करा प्रॅक्टिस. एक्सरसाइज नंबर 2, 3, 4 पर्यंत तुम्हाला सांगितलेले. ज्यांची 2-3 झाली नाही ते 2-3 करून घ्या. ज्यांची 2-3 एक्सरसाइज मी इथंच करून घेतली तुमची. खरं तर ओळखायचंय, फक्त ते ओळखायचंय. आणि दिलेल्या 3 मध्ये काय केले त्यांनी, बाराखडी दिली, बाराखडीचे स्ट्रोक्स काढायचे, म्हणजे आपल्याला त्याच्या संकेत रेखा काढायच्यात. आणि 2 मध्ये काय केले त्यांनी, संकेत रेखा दिल्या, ती ओळखून आपल्याला मराठीमध्ये ती बाराखडी काढायची. क आहे का, ग आहे का, प आहे, ते ओळखायचंय आपल्याला. बस झालं. एक खूप झालं, 10-15 मिनिटांचं ते होमवर्क आहे. त्यानंतर लागलीच तुम्ही पाठ 2 संकेत रेखा जोडण्याची प्रॅक्टिस प्रॉपर व्यवस्थित करा आणि पटपट करा. 1.5 महिन्याचं टार्गेट ठेवलेलं आहे, पण 1.5 महिन्यामध्ये पुस्तक कंप्लीट झालं पाहिजे. हे मी का सांगते, याच्या आधी करून घेतलेलं आहे मुलांचं. पहिल्या एक्झाम वेळेवर होत होत्या, दर 6 महिन्याला परीक्षा व्हायची. एका बॅचमध्ये तर मला वाटतं 5 महिन्यातच परीक्षा झालेली होती. तर तेव्हा असंच तुमच्यासारखं न्यू ऍडमिशन घेतलेल्या मुलांनी फक्त काय नाही, रोज येत होते ते. बाकी मी काय अशी धावपळ नव्हती केलेली किंवा त्यांनी केलेली नव्हती. त्याचा अनुभव मला आलेला आहे. आम्ही असं टार्गेटही ठेवलं नव्हतं की सिलेबस आपल्याला संपवायचा आहे, परीक्षेची तयारी करायची, बिलकुल नाही. फक्त रेग्युलर येत होते विद्यार्थी, मी त्यांना रेग्युलर शिकवत होते. असं करत करत आमचं पुस्तक 1.5 महिन्यामध्ये कंप्लीट झालं. तेव्हा आम्हाला कळालं की अरे बापरे, 1.5 महिन्यात पुस्तक संपलं, फक्त रेग्युलर येण्यामुळं आणि रेग्युलर अभ्यास करण्यामुळे झालं होतं ते. 1.5 महिन्यात पुस्तक संपलं. त्यानंतर राहिलेल्या 3 महिन्यामध्ये डिक्टेशनची व्यवस्थित प्रॅक्टिस झाली आणि पहिल्या फटक्यात विद्यार्थी 60 पास झाले होते. तसं तुमचंही होणार आहे. तुम्ही फक्त रेग्युलर क्लास करा, जेवढं रोज सांगा तेवढा अभ्यास करा. 1.5 महिन्यामध्ये पुस्तक कंप्लीट होतं म्हणजे होतं. आपल्याला काय ते त्या स्पर्धा परीक्षांचं जी क्लासेस तशी ऍड नाही करायची, फास्ट ट्रॅक बॅच किंवा आपण एवढ्या दिवसामध्ये एवढा सिलेबस कंप्लीट. त्याचा अनुभव आहे मला, पण त्याची साथ तुमची पाहिजे. तुम्ही जर रोज क्लास केला आणि दिलेला होमवर्क जर वेळेवर केला तर हे पॉसिबल आहे. ठीक आहे, कोणाला काही विचारायचं असेल विचारा, नाही तर थांबू इथे.